नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी लेक्चरवालीच्या चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे यातील भाग तिसरा म्हणजेच इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 गुणांसाठी हमखास विचारली जाणारी पद्धत म्हणजे क्रेमरची पद्धत किंवा ज्याला डिटर्मिनंट मेथड असेही म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या पद्धतीची 10 महत्त्वाची उदाहरणे एकाखाली एका सोप्या स्टेपमध्ये पाहणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले गुण पक्के करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा, 3x - 4y = 10, 4x + 3y = 5। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण काय केलं रे, पहिल्यांदा समीकरण 1 आणि समीकरण 2 म्हटलं, पण आता जो काही क्रेमरचा रूल आहे त्यामध्ये काय असतो रे, तर त्यामध्ये आपल्याला काढायची असते डिटर्मिनंट मेथड, म्हणजे जो काही डी ची किंमत आपल्याला काढायची असते। पण ही डी ची किंमत कशी काढायची चला पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही डी बरोबर बघा, डी ची किंमत आपण काय करतोय बघा, डी ची किंमत काढतोय। तर बघा डी बरोबर आता काय मांडायचं आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 समीकरण दिलेत। 2 समीकरणामध्ये इथे आहे तो x, इथे पण आहे x, इथे आहे y, इथेही आहे y। बघा विद्यार्थी मित्रांनो, डी ची किंमत मांडताना ह्या 2 रेषा आहेत, ह्या 2 रेषांमध्ये x आणि y चे आपल्याला कोइफिशियंट म्हणजे सहगुणक लिहायचे। लक्षात आलं का? तर बघा x चे कोइफिशियंट काय आहेत रे, तर इथं आहे 3 आणि इकडे आहे दुसऱ्या समीकरणामध्ये 4। चला एकाखाली एक लिहायचं। बघा इथं लिहिले मी x चे कोइफिशियंट, पहिला लिहिला 3, दुसरा काय लिहिला बघा हा 4। लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, y चे कोइफिशियंट काय आहेत, तर इथे चिन्ह जेव्हा वजा येईल तेव्हा अजिबात विसरायचं नाही। बरेच मुलं चुका करतात की तिथे काय करतात, फक्त 4 लिहितात आणि मग पहिल्या स्टेपपासून सगळा गडबड गोंधळ सुरू होतो आणि मार्क हातचे जातात। लक्षात आलं का? 3 मार्काचं गणित आहे, अजिबात कोणतीही घाई न करता जे काही समीकरणामध्ये दिलेलं आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित पाहायचं आणि तशाच पद्धतीने लिहायचं। लक्षात आलं का? आता बघा इथे काय आहे, -4 म्हणजे y चे कोइफिशियंट मी काय केलं, ह्या कॉलममध्ये लिहिले। लक्षात आलं का? त्यासोबतच इथं काय आहे रे, 3। आता काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डी ची किंमत काढण्यासाठी बघा डी बरोबर आता इथे करायचा तो तिरकस गुणाकार, 3 × 3 - 4 × 4। लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो करूया। बघा 3 × 3 वजा काय येणार आहे बघा, 4 - 4 × 4। लक्षात आलं का? मी काय केलं, -4 × 4, ह्या दोघांचा तिरकस गुणाकार, त्यासोबतच ह्या दोघांचा तिरकस गुणाकार। लक्षात आलं का? चला गुणाकार करूया। अगदी ज्या काही आपल्या साध्या क्रिया आहेत, गणिती क्रिया, त्या इथे करायच्या। लक्षात आलं का? तर बघा 3 त्रिक काय आले रे, 9 वजा 4 चोक 16। पण आता इथे आहे गुणाकार आणि गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं बघा, वजा हे चिन्ह द्यायचं। लक्षात आलं का? कंसामध्ये लिहिलं मी उत्तराला -16। लक्षात आलं का? आता बघा काय होईल विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे वजा आणि कंसामध्ये आहे वजा। आता वजा काय होतो रे, अधिक। लक्षात आलं का? आता हे रूल कुठून आले, कसे आले, तर ह्यासाठी जो काही वैयक्तिक राशीचे जे काही गणिती क्रिया कशा असतात हे समजून तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवर मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर एकदा त्या व्हिडिओला नक्की भेट द्या आणि ही संकल्पना तुम्ही समजावून घ्या। लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय झालं बघा, वजा झाले अधिक, म्हणजेच काय झाले बघा, 9 + 16 काय झाले, 9 + 16। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच डी ची किंमत काय आली बघा, 16 + 9 = 25। लक्षात आलं का? ही झाली डी ची किंमत। आपल्याला काय काढायची असते रे, तर आपल्याला काढायची असते एक्स आणि वाय ची किंमत। पण तुम्ही म्हणाल इथं तर डी ची किंमत काढली, इथे एक्स किंवा वाय नाही। थांबा थोडा वेळ थोडंसं सबर ठेवा, म्हणजेच काय की जे काही सब्र का फल मीठं होतं आहे ना, तसंच। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काढायची आपण डी एक्सची किंमत, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथे काय आहे बघा, डी एक्सची किंमत। आता ही किंमत कशी काढायची, तर इथं लिहायचं बघा dx बरोबर पुन्हा ह्या 2 रेषांमध्ये आता काय लिहायचं, आता बघा जे काही एक्सचे कोइफिशियंट आहेत काय आहे बघा, 3 4। आता हे काढायचे आणि जे काही कॉन्स्टंट आहेत हे कॉन्स्टंट नंबर आपण एक्सच्या कॉलममध्ये लिहायचे, एवढाच बदल करायचा आहे। काय सांगितलं मी, जेव्हा डी एक्सची किंमत आपण काढणार आहोत तेव्हा फक्त आपल्याला कॉन्स्टंट नंबर लिहायचे, कुणाच्या जागी, एक्सच्या जागी। लक्षात आलं का? म्हणजे इथं काय येणार आहे बघा, इथे येणार आहे 10, इथे येणार आहे 5, बाकी हा जो काही कॉलम आहे तो आहे तसाच लिहायचा, एवढंच करायचं आहे। लक्षात आलं का? काय बदल केला तो समजलं? पुन्हा जसं ही पद्धत आहे काय आहे बघा, तिरकस गुणाकार। चला करूया। बघा dx बरोबर काय येणार आहे, एका कंसामध्ये 10 × 3 वजा बाकी दुसऱ्या कंसामध्ये काय येणार आहे, -4 × 5। चला विद्यार्थी मित्रांनो गुणाकार केला तर काय येणार आहे बघा, 10 त्रिक 30 वजा आता बघा 4 पंचे 20 किंवा 5 चोक 20 कंसामध्ये काय आले रे, -20। लक्षात आलं का? वजा काय झाले रे, अधिक। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता बघा dx बरोबर 30 + 20 काय झाले बघा, 30 + 20। तर विद्यार्थी मित्रांनो dx ची किंमत किती आली रे, तर dx ची किंमत आली
50 आहे की नाही सोपं. आता तुम्ही म्हणाल इथं dxची किंमत निघाली, xची किंमत तर नाही आहे पुढे उत्तर. चला पाहूया. आता पाहिजे आपण dy किंमत. काय पाहिजे बघा, dy किंमत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं बघा, तर इथं लिहायचं dy बरोबर. आता बघा हा जो काही एक्सच्या किंमत जे आपण वरती लिहिले होते, लक्षात आलं का, जे काही एक्सचे कोइफिशियंट आहे, म्हणजे हा जो काही एक्सचा कॉलम आहे तो आहे तसंच लिहायचा. काय आहे तो 3 4. काय आहे बघा इथे किंमत 3 आणि 4. आता बदल काय करायचे आपल्याला, dy किंमत काढायची. म्हणून हे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते कुणाच्या जागी लिहायचे बघा, yच्या जागी. लक्षात आलं का. मग इथं काय येणार आहे बघा 10 आणि इकडे येणार आहे 5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा तीच स्टेप. काय करायचं रे, तिरकस गुणाकार. चला करूया. तर बघा dy बरोबर काय येणार आहे बघा 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. गुणाकार केला, 5 त्रिक 15 वजा 10 चोक 40. लक्षात आलं का. 40मधून 15 गेले तर काय आलं रे उत्तर 25. काय आलं 25. उत्तराला जे काही चिन्ह येणार आहे ते येणार आहे मोठ्या संख्येचं. काय आहे बघा ते वजा. तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली dy किंमत. आता बघा जे काही क्रेमरचं सूत्र आहे ते काय आहे बघा, तर एक्सची किंमत काढण्यासाठी हे आहे क्रेमरच्या सूत्रानुसार x बरोबर dx अपॉन d. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो बघा dxची किंमत किती आली रे, तर dxची किंमत आली 50. काय आली, dxची किंमत आली 50. dची किंमत किती आली रे 25. किती आली 25. चला किमती लिहूया आणि उत्तर काढूया. dxची किंमत आली 50. काय आली बघा 50. छेदामध्ये काय येणार आहे, dची किंमत आली 25. चला मी भाग दिला तर काय येणार आहे 25 एके 25, 25 दुने 50. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक्सची किंमत किती आली रे 2. लक्षात आलं का. तुम्ही म्हणला एक्सची किंमत कुठे आहे, आली का एक्सची किंमत, हे सगळं निघतं हे क्रेमरच्या सूत्रानुसार. लक्षात आलं का. त्यासोबतच आता मला काढायची वायची किंमत. म्हणजेच काय येणार आहे बघा y बरोबर dy छेदामध्ये d. लक्षात आलं का, dy बाय d. आता dy ची किंमत काय आहे बघा वजा 25. काय आहे वजा 25 छेदामध्ये d ची किंमत किती आहे बघा 25. किती आहे 25. चला लिहूया. तर बघा काय येणार आहे 25 एके 25 आणि इथं y ची किंमत काय येणार आहे वजा 1. काय येणार आहे वजा 1. लक्षात आलं का. ही होती एक्सची किंमत किती आली 2 आणि वायची किंमत किती आली वजा 1. लक्षात आलं का. एक्स वाय बरोबर 2 आणि वजा 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. चला अजूनही तुम्हाला हे गणित समजलं नसेल तर आपण पुढचं गणित सोडवूया आणि क्रेमरची ही जी काही संकल्पना आहे ती तुमच्या डोक्यात फिट करूया. चला विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरं गणित काय आहे, x अधिक 2y बरोबर वजा 1. 2x वजा 3y बरोबर 12. आपल्याला पहिल्यांदा काय करायची बघा डीची किंमत काढायची, जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये केलं. आता बघा डीची किंमत काढूया. चला डीची किंमत. आता बघा डीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही डिटर्मिनंट आहे तर ह्यामध्ये लिहायच्यात ह्या एक्स आणि वायच्या किमती. लक्षात आलं का. जे त्याचे एक्स आणि वायची जे काही सहगुणक आहेत ह्यांची आपल्याला किंमत तिथं ठेवायची. ह्या कॉलममध्ये ठेवायची एक्सची किंमत, ह्या कॉलममध्ये ठेवायची वायची किंमत. बघा आता इथे आहे एक्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे रे 1. म्हणून इथं डिटर्मिनंटमध्ये काय येणार आहे बघा 1. लक्षात आलं का. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा जो काही कोइफिशियंट म्हणजे सहगुणक आहे तो काय आहे बघा 2. लक्षात आलं का. म्हणून इथं आलं 2. त्यासोबतच वायचं काय आहे बघा इथे आहे 2 आणि इथे बघा इथे काय आहे वजा 3. काय आहे वजा 3. लक्षात आलं का. चला आता आपण डीची किंमत काढू. बघा डी बरोबर काय करायचं आहे तिरकस गुणाकार. लक्षात आलं का. चला करूया. बघा काय येणार आहे 1 गुणिले 3. काय आहे बघा इथं वजा 3. लक्षात आलं का. 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2. काय येणार आहे 2 गुणिले 2. लक्षात आलं का. चला गुणाकार केला 3 एके 3 आणि उत्तराला चिन्ह येणार आहे वजा. लक्षात आलं का. इथे आहे वजा 2 दुने 4. लक्षात आलं का. वजा वजा काय होणार आहे अधिक. लक्षात आलं का. 4 अधिक 3 बरोबर काय आले रे 7 आणि उत्तराला चिन्ह आलं वजा कारण मोठ्या संख्येचं. लक्षात आलं का. म्हणून डीची किंमत काय आली बघा वजा 7. काय आली वजा 7. आता काढूया डी एक्सची किंमत. आता काय करायचं बघा जी काही डी एक्सची किंमत काढण्यासाठी जे काही कॉन्स्टंट आहेत काय आहेत बघा कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट आहेत वजा 1 आणि 12. म्हणजे एक्सची जी काही किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं हे सहगुणक एक्सच्या जागी लिहायचे. लक्षात आलं का. तर चला काढूया डी एक्सची किंमत. बघा डी एक्स बरोबर हा आहे डिटर्मिनंटमध्ये आपल्याला काय करायचे डी एक्सची किंमत काढायची. मग एक्सचे जे काही सहगुणक आहे त्या जागी आपल्याला काय करायचे बघा हे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत वजा 1 आणि 12 लिहायचे. लक्षात आलं का. इथे काय येणार आहे बघा वजा 1 आणि इथं काय येणार आहे 12. काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 12. लक्षात आलं का. त्यासोबतच हा जो काही वायचा कॉलम आहे तो आहे तसंच. लक्षात आलं का. ह्यामध्ये बदल करायचा नाही. 2 आणि वजा 3. लक्षात आलं का. चला आता डी एक्सची किंमत काढू. काय करायचं आहे तिरकस गुणाकार. काय येणार आहे बघा वजा 1
गुणिले -3 वजा दुसऱ्या कंसामध्ये काय येणार आहे 2 गुणिले 12 काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 2 गुणिले 12 लक्षात आलं का. चला गुणाकार करूया. काय येणार आहे 3 गुणिले 1 3 काय येणार आहे 3 गुणिले 1 3 लक्षात आलं का. वजा वजा काय झाले रे अधिक लक्षात आलं का. इथे येणार आहे वजा 12 दुने 24 काय येणार आहे बघा 12 दुने 24 लक्षात आलं का. 24 मधून 3 गेले तर किती आले रे 21 आणि उत्तराला जे काही चिन्ह येणार आहे ते काय येणार आहे मोठ्या संख्येचं म्हणजेच ते काय आलं वजा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जो काही dx आहे ह्या dxची जी काही किंमत आहे ती किती आली बघा -21 काय आली -21 लक्षात आलं का. त्यासोबतच आता जी dy ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे काय आहे बघा dy ची किंमत. आता dy ची किंमत काढण्यासाठी जो काही पहिला आपण डिटर्मिनंट म्हणजेच dy काय करायचं आहे आपल्याला y चे कोइफिशियंट काय करायचे काढायचे. त्याऐवजी काय करायचे बघा जे काही कॉन्स्टंट नंबर असतात -1 12 हे तिथं ठेवायचे लक्षात आलं का. बाकी जो काही पहिला आहे डीमध्ये 1 आणि 2 एक्सचे कोइफिशियंट आहे तसेच लिहायचे लक्षात आलं का. म्हणजे इथं काय येणार आहे बघा इथे येणार आहे 1 इथे येणार आहे 2 लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते काय आहे बघा -1 आणि इथे काय येणार आहे 12 लक्षात आलं का. इथे काय करायचं बघा दोघांचा तिरकसं गुणाकार. चला करूया बघा dy बरोबर काय येणार आहे एका कंसामध्ये 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 काय येणार आहे -1 गुणिले 2. चला गुणाकार करूया 12 1 12 अधिक कारण का वजा वजा काय झाले रे अधिक लक्षात आलं का 2 1 2 12 अधिक 2 बरोबर काय झाले रे 14. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही dy ची किंमत आली ती किती आली रे 14 किती आली बघा 14. यावरून आता आपण काढलंय dx आणि dy यावरून आपण काय करू शकतो जे काही क्रेमरच्या सूत्रानुसार काय करू शकतो बघा जे काही क्रेमरच्या सूत्रानुसार x आणि y ची किंमत काढू शकतो. काय आहे रे x ची किंमत तर बघा x बरोबर dx बाय d. dx ची किंमत किती आहे -21 किती आहे बघा -21 आणि d ची किंमत किती आहे -7 -21 छेदामध्ये -7. बघा विद्यार्थी मित्रांनो 7 जर मी 21ला भाग दिला तर काय येणार आहे 7 1 7 7 3 21 म्हणजेच x ची किंमत काय आली रे 3 वजाला वजा गेली लक्षात आलं का. म्हणजेच x ची किंमत काय आली बघा 3. त्यासोबतच y बरोबर आता y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे dy/d लक्षात आलं का. dy ची किंमत किती आहे बघा 14 आणि d ची किंमत किती आहे -7. चला लिहूया -7. चला बघा 7 जर मी 14ला गुणलं तर काय येणार आहे 7 1 7 7 2 14 उत्तराला आलं हे ऋण चिन्ह लक्षात आलं का. म्हणजे y ची किंमत किती आली बघा -2. यावरून आपण काय म्हणू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो जी काही x आणि y ची किंमत आहे ती किती आहे बघा 3 आणि -2 लक्षात आलं का. चला जसं आपण पहिली 2 गणितं सोडवली तशीच आपल्याला काय करायची तरी पुढची गणितं सोडवायची लक्षात आलं का. आता पाहूया गणित तिसरं काय आहे बघा गणित तिसरं काय आहे. पहिलं समीकरण दिले आपल्याला 4x + 3y = 4 आणि दुसरं समीकरण आपल्याला काय दिलंय बघा 6x + 5y = 8. आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा काढायची d ची किंमत. चला काढूया बघा d बरोबर काय करायचे जे काही x आणि y चे कोइफिशियंट आहेत ते आपल्याला इथं लिहायचे. पहिल्या कॉलममध्ये एक्सचे दुसऱ्या कॉलममध्ये वायचे. आता बघा एक्सचे जे काही कोइफिशियंट आहेत म्हणजे सहगुण काय आहे बघा इथे 4 आहे तिथे 6 मग इथे काय येणार आहे बघा 4 6 वायचे कोइफिशियंट काय आहेत बघा 3 आणि 5 लक्षात आलं का. चला डीची किंमत काढण्यासाठी हा दोघांचा करायचा तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय येणार आहे बघा पहिल्या कंसामध्ये 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6 काय येणार आहे 3 गुणिले 6 लक्षात आलं का. 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18 20 मधून 18 गेले तर उरले किती 2. म्हणून विद्यार्थी मित्रांनो डी ची किंमत किती आली बघा 2 लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो डी ची किंमत किती आली 2. त्यासोबतच आता काय करायचं आपण dx ची किंमत काढायची. तर जे काही एक्सचा जो काही हा कॉलम आहे ह्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं हे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत हे इथं लिहायचे लक्षात आलं का. कॉन्स्टंट नंबर काय आहेत 4 आणि 8 बघा एक्सच्या कॉलममध्ये काय येणार आहे कॉन्स्टंट नंबर 4 8 बाकी राहिलेला जो काही वायचा कॉलम आहे तो तसंच राहायचा 3 5. चला dx ची किंमत काढण्यासाठी करायचं आहे तिरकसं गुणाकार म्हणजेच काय येणार आहे 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8 लक्षात आलं का. 4 पंचे 20 8 त्रिक 24 24 मधून 20 गेले उरले 4 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजेच काय येणार आहे वजा. लक्षात आलं का. यावरून जो काही dx आहे या dx ची किंमत किती आली बघा -4 म्हणजेच काय आली -4. आता काढायची आपण dy ची किंमत. काय काढायची dy ची किंमत बघा dy ची किंमत काढण्यासाठी जो काही डिटर्मिनंट आहे ह्यामध्ये काय करायचे जे काही वायचे कोइफिशियंट आहेत हे वायचे कोइफिशियंटच्या जागी आपल्याला काय करायचे जे काही कॉन्स्टंट नंबर आहे ते ठेवायचे. काय आहे कॉन्स्टंट नंबर तर तो 4 8 बाकी एक्सचा जो काही कॉलम आहे तो आहे तसाच लिहायचा. लक्षात आलं का. म्हणजे इथं काय येणार आहे 4 आणि इथे 6 आणि कॉन्स्टंट नंबर काय आहे बघा 4 आणि 8. dy ची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं बघा
संख्येचा तिरकस गुणाकार म्हणजेच काय येणार आहे एका कंसामध्ये 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6. लक्षात आलं का? 8 चोक 32 वजा 6 चोक 24. 32मधून 24 गेले, उरले 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, यावरून dy ची किंमत किती आली बघा? 8. काय आली? dy ची किंमत आली 8. यावरून आपण काय करू शकतो? जे काही क्रेमरच्या सूत्रानुसार x आणि y ची किंमत काढू शकतो. बघा x बरोबर काय येणार आहे? dx/d. आता बघा dx ची किंमत किती आली? -4 आणि d ची किंमत किती आहे? 2. चला किंमत ठेवूया -4 छेद 2. 2ने भाग लावला तर काय येणार आहे? 2 एके 2, 2 दुने 4. म्हणजे x ची किंमत काय आली बघा? -2. लक्षात आलं का? त्यासोबतच जी काही y ची किंमत आहे ती काढण्यासाठी काय करायचं आहे? dy/d बरोबर काय आहे बघा? dy ची किंमत आहे 8 आणि d ची किंमत किती आहे? 2. 8 छेद 2. 2 भाग दिला तर काय येणार आहे? 2 एके 2, 2 चोक 8. म्हणून y ची किंमत किती झाली बघा? 4. काय झाली? y ची किंमत झाली 4. यावरून आपण काय म्हणू शकतो? जी काही x आणि y ची किंमत आहे ती काय येणार आहे बघा? -2 आणि 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय आहे बघा? 3x - 2y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण काय दिले बघा? 2x + y बरोबर 16. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला d ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? हे जे काही x आणि y चे जे काही सहगुणक म्हणजे कोएफिशियंट आहेत ते लिहायचं. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपल्याला गणित सोडवताना जेव्हाही आपण क्रेमरचं गणित सोडतो तेव्हा आपल्याला किंमत हवी असते dx dy. ह्यावरून आपण काय करू शकतो रे? x आणि y च्या किमती काढू शकतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला मग d ची किंमत काढूया. बघा d बरोबर x y चे जे काही कोएफिशियंट आहेत, x चे कोएफिशियंट काय आहे बघा? 3 आणि 2. लक्षात आलं का? म्हणून मी इथे लिहिले. लक्षात आलं का? त्यासोबतच इथे आहे बघा -2. काय आहे? -2 आणि y फक्त आहे. लक्षात आलं का? मग इथे आपल्याला काय करायचं आहे? जिथे काहीच नसतं तिथं नेहमी काय असतो रे? सहगुणक 1 असतो. लक्षात आलं का? हे काय झाले रे? d. चला d ची किंमत काढू. कसं करायचं? तर हा करायचा तिरकस गुणाकार. काय येईल बघा? 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2. लक्षात आलं का? गुणाकार केला. 3 एके 3 वजा आणि कंसामध्ये काय येणार आहे बघा? 2 दुने 4 आणि हे वजा चिन्ह. लक्षात आलं का? वजा वजा काय झाले रे? अधिक. म्हणजेच काय झालं? 3 + 4 बरोबर काय आलं रे? 7. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो काही d आहे ह्या d ची किंमत किती आली बघा? 7. काय आली? ह्या d ची किंमत आली 7. आता आपल्याला काढायचं आहे dx. काय काढायचं आहे बघा? dx ची किंमत. आता dx बरोबर आता हा जो काही डिटर्मिनंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? जे काही एक्सचे कोएफिशियंट आहेत ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी काय करायचे? जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते तिथे लिहायचे. म्हणजेच काय येणार आहे बघा? तिथे येणारे 3 आणि इकडे येणारे 16. लक्षात आलं का? बाकी आहे तसंच y चे कोएफिशियंट काय आहेत? -2 1. लक्षात आलं का? बरोबर. आता काय करायचं आहे? तिरकस गुणाकार. काय येणार आहे बघा? एका कंसामध्ये 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 16. लक्षात आलं का? त्यासोबतच गुणाकार केला. 3 एके 3 वजा 16 दुने 32. उत्तराला चिन्ह वजा. पुन्हा काय होणार आहे बघा? वजा वजा काय झाले रे? अधिक. म्हणजेच 3 + 32 बरोबर काय झाले रे? 35. काय झाले? 35. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, dx ची किंमत किती आली बघा? 35. काय आली? dx ची किंमत आली 35. आता काढूया dy ची किंमत. काय करायची? dy ची किंमत. आता काय करायचं? हा जो काही डिटर्मिनंट आहे ह्यामध्ये काय करायचं? हे जे काही कॉन्स्टंट नंबर आहे ते कुठे लिहायचे रे? y च्या जागी. लक्षात आलं का? पहिला जो डिटर्मिनंटमध्ये x ची जी काही किंमत आहे ती किती आहे बघा? 3 2. x चा कॉलम तसाच आणि इथे आपल्याला काय करायचं बघा? कॉन्स्टंट नंबर. म्हणजेच काय आले? 3 आणि 16. चला विद्यार्थी मित्रांनो, तिरकस गुणाकार करूया. बघा काय येणार आहे? 3 गुणिले 16. काय येणार आहे? 3 गुणिले 16 वजा 3 गुणिले 2. काय येणार आहे? 3 गुणिले 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणून आता बघा 16 त्रिक 48 वजा 3 दुने 6. 48मधून जर 6 गेले तर 8तून 6 गेले, उरले 2. हे झाले 4. म्हणजेच dy ची किंमत आपल्याला इथे काय भेटली रे? 42. काय भेटली? 42. लक्षात आलं का? आता आपण x y ची किंमत नक्कीच काढू शकतो. हे कशावरून? क्रेमरच्या सूत्रानुसार. बघा x बरोबर काय तर रे? dx/d बरोबर dx ची किंमत किती आली बघा? 35. काय आहे? 35 आणि d ची किंमत किती आहे बघा? 7. किती आहे? 7. 7 जर भाग लावला तर काय येणार आहे? 7 एके 7 7 5 35. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, x ची किंमत काय आली? 5. त्यासोबतच y बरोबर काय येणार आहे? dy/d बरोबर dy ची किंमत आहे 42 आणि d ची किंमत किती आहे रे? 7. 7 जर भाग दिला तर काय येणार आहे? 7 एके 7 7 सकून 42. लक्षात आलं का? म्हणजेच y ची किंमत आली 6. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू शकतो बघा? जी काही x आणि y ह्यांची किंमत काय येणार आहे बघा? 5 आणि 6. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जे काही गणित आहे ते काय आहे बघा? 5वं गणित. काय आहे बघा? 2x + 3y बरोबर 2. हे झालं समीकरण पहिलं आणि 2x - y बरोबर 1 हे झालं समीकरण दुसरं. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काढायची x आणि y ची किंमत. आता जी काही x आणि y ची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काढावा लागतो d. आता d काढताना आपल्याला काय करायचं? x आणि जे काही y चे सहगुणक आहेत ते लिहायचे. आता x चे सहगुणक काय आहे बघा? इथे आहे 2, इथे हे आहे 2. y चे सहगुणक काय आहे? इथं आहे 3 आणि इथे काय आहे रे? -1. काय आहे? वजा. चला काय करायचं? ह्या दोघांचा तिरकस गुणाकार. म्हणजेच काय येणार आहे? 2 गुणिले -1. लक्षात आलं का? 2 गुणिले -1
वजा 3 गुणिले 2 काय येणार आहे 3 गुणिले 2 लक्षात आलं का. बे एक्के बे उत्तराला चिन्ह आलं वजा वजा 3 दुने 6 3 दुने 6 बघा विद्यार्थी मित्रांनो वजा वजा काय झालं रे अधिक 6 अधिक 2 बरोबर झाले 8 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजे 6चं चिन्ह काय आहे रे वजा. ही झाली डीची किंमत काय झाली रे डीची किंमत किती आली वजा 8 काय आली वजा 8. चला आता आपण काय करायचे dxची किंमत तर काढायची. काय करायची dxची किंमत काय होणार आहे बघा. जे काही एक्सचा कॉलम आहे ह्या ऐवजी आपण काय करायचे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते घ्यायचे आहेत. म्हणजेच काय येणार आहे बघा इथे आहे 2 आणि इथे आहे 1 लक्षात आलं का. बाकी आहे तसंच म्हणजेच काय येणार आहे 3 वजा 1 काय येणार आहे 3 वजा 1. चला तिरकस गुणाकार करूया. काय येणार आहे बघा 2 गुणिले काय येणार आहे वजा 1 वजा 3 गुणिले 1 काय येणार आहे 3 गुणिले 1 लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो बे एक्के बे उत्तराला चिन्ह आलं वजा वजा 3 एक्के 3 लक्षात आलं का. वजा वजा काय झाले रे अधिक 3 अधिक 2 5 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजेच काय आलं वजा 5. ही काय झाली रे dxची किंमत. ही काय झाली dxची किंमत किती झाली ती वजा 5 काय आली वजा 5 लक्षात आलं का. त्यासोबतच आपण काढायची dy किंमत. आता dy ची किंमत काढण्यासाठी जो काही yचा कॉलम आहे तो काढायचा आणि त्याऐवजी काय करायचं हे कॉन्स्टंट नंबर तिथे लिहायचं. म्हणजेच काय येणार आहे बघा तर इथे येणार आहे 2 2 आणि कॉन्स्टंट नंबर काय येणार आहे 2 1 लक्षात आलं का. आता बघा काय करायचं आहे तिरकस गुणाकार 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 काय येणार आहे 2 गुणिले 2 लक्षात आलं का. काय येणार आहे बघा बे एक्के बे वजा बे दुने 4 लक्षात आलं का. बघा 4तून 2 गेले उरले किती रे 2 आणि उत्तराला चिन्ह काय आलं रे मोठ्या संख्येचं म्हणजेच काय आलं वजा काय आलं वजा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. चला आता एक्सची किंमत तर काढूया. म्हणजेच डीवायची किंमत काय झाली रे वजा 2 काय झाली वजा 2. ह्यावरून आपण काय करू शकतो एक्सची किंमत काढू शकतो. कसं बाबा तर बघा dx छेद डी कसं dx छेद डी लक्षात आलं का. dxची किंमत काय आहे बघा वजा 5 आणि डीची किंमत किती आहे वजा 8 काय येणार रे वजा 8. बघा वजाला वजा गेलं फक्त काय राहिलं रे 8 न 5ला भाग जातो का नाही म्हणजेच काय राहिलं 5 छेद 8 लक्षात आलं का. एक्सची किंमत किती आली 5 छेद 8. त्यासोबतच आता वायची किंमत आपल्याला काढायची. तर वाय बरोबर काय येणार आहे dy छेद डी बरोबर dy किती आहे वजा 2 आणि डी किती आहे वजा 8 काय आहे वजा 8. विद्यार्थी मित्रांनो वजाला वजा गेले लक्षात आलं का. 2 ने 8ला भाग जाऊ शकतो का तर हो जातो. म्हणजेच काय येणार आहे बे एक्के बे बे चौक 8 म्हणजे वायची किंमत काय आली 1 छेद 4. यावरून आपण काय म्हणू शकतो जे काही एक्स आणि वाय ह्याचे जे काही उत्तर आलेलं आहे ते काय येणार आहे बघा 5 छेद 8 आणि एक्सची किंमत झाली 5 छेद 8 तर वायची किंमत झाली 1 छेद 4 लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. चला आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 3x अधिक 5y बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आपल्याला दिलं आहे x अधिक 5y बरोबर 22. चला आपल्याला एक्स वायची किंमत काढायची म्हणजे पहिल्यांदा काढायची डीची किंमत. काय येणार आहे बघा तर इथं येणारे एक्सचे आणि वायचे जे काही सहगुणक आहेत ते लिहून घ्यायचे. काय येणार आहे इथं 3 आणि इथे आहे 1 काय आहे बघा 3 1 इथे आहे 5 आणि इथेही 5 5 5. जेव्हाही इथं तुम्हाला वजाबाकी दिसेल समीकरणामध्ये तेव्हा तिथे वजा चिन्ह लिहायचंच लक्षात आलं का. जर तुम्ही हे लिहिलं नाही तर गणित तिथूनच चुकतं लक्षात आलं का. हे नेहमी लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात काही गडबडीत फक्त नंबर लिहितात तसं करायचं नाही. जर तुम्ही तसं केलं तर डी लिहायला चुकला तर काय होणार आहे खालचं संपूर्ण गणित चुकणार आणि जेवढा वेळ मग तुम्ही हे सगळं लिहिण्यात घालवता तेवढं मग ते पुढचं उत्तर चुकत जातं आणि आपल्याला मार्क भेटत नाहीत. अशा चुका नेहमी टाळायच्या लक्षात आलं का. थोडासा वेळ लागेल पण अगदी जे काही चिन्ह आहेत ते बघूनच लिहायचं लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. चला आता काय करायचं आहे तिरकस गुणाकार म्हणजेच काय येणार आहे 3 गुणिले 5 वजा 5 गुणिले 1 काय येणार आहे 5 गुणिले 1 5 त्रिक 15 वजा 5 एक्के 5 यावरून 15तून 5 गेले उरले 10 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो डीची किंमत किती आली रे 10 काय आली डीची किंमत आली 10 लक्षात आलं का. चला विद्यार्थी मित्रांनो डी तर काढला आता आपण काय करायचं बघा डी एक्स बरोबर काय करायचं आहे जे काही एक्सचे जे काही सहगुणक येथे काढायचे त्याऐवजी काय करायचं रे ह्या संख्या लिहायच्यात लक्षात आलं का. काय आहेत त्या कॉन्स्टंट नंबर 26 आणि 22 काय आहेत बघा 26 आणि 22 म्हणजे इथे येणारे 26 इथे येणारे 22 बाकी आहे तसंच काय येणार आहे 5 आणि 5 लक्षात आलं का. चला आता काय करायचं आहे तिरकस गुणाकार डी एक्स बरोबर काय येणार आहे 26 गुणिले 5 वजा काय येणार आहे 22 गुणिले 5 लक्षात आलं का. तर बघा 26 5चा 130 26 5चा 130 वजा 22 पंचे काय येणार आहे 110 काय येणार आहे 110 130मधून 110 गेले तर उरले किती रे 20 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही डी एक्सची किंमत आली ती किती आली बघा 20 किती आली 20 लक्षात आलं. चला विद्यार्थी मित्रांनो डी वायची किंमत काढूया बघा डी वाय बरोबर आता काय होणार आहे जे काही वायचे कॉन्स्टंट आहेत हे बदलणार आहे त्याऐवजी आपल्याला काय करायचे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते लिहायचे म्हणजेच इथं काय येणार आहे बघा 3 1 जे एक्सचे कोइफिशियंट आहे ते 3 1 आणि जे काही कॉन्स्टंट नंबर आहे ते काय आहेत बघा 26 आणि 22. चला ह्या दोघांचा करायचा आहे तिरकस गुणाकार म्हणजेच काय येणार आहे बघा
3 गुणिले 22 वजा काय येणार आहे 26 गुणिले 1 काय येणार आहे 26 गुणिले 1 22 त्रिक 66 वजा 26 एक्के 26. बघा विद्यार्थी मित्रांनो 66मधून 26 गेले तर किती होतात 6तून 6 गेले उरले 0 6तून 2 गेले उरले 4. लक्षात आलं का. त्यावरून डीवायची किंमत किती आली बघा 40. काय आली डीवायची किंमत आली 40. आता आपण काय करू शकतो एक्सची आणि वायची किंमत काढू शकतो. बघा एक्स बरोबर काय आहे रे dx/d. लक्षात आलं का. dxची किंमत किती आहे बघा 20 आणि डीची किंमत आहे 10. म्हणजेच काय येणार आहे बघा 20/10. 10ने जर भाग दिला तर काय येणार आहे बघा 10 एक्के 10 10 दुने 20. लक्षात आलं का. म्हणजेच एक्सची किंमत काय झाली 2 आणि वाय बरोबर काय येणार आहे बघा dy/d. आता डीवायची किंमत आहे 40 आणि डीची किंमत किती आहे रे 10. चला 10ने भाग दिला तर काय येणार आहे 10 एक्के 10 10 चौक 40 म्हणजेच वायची किंमत आली 4. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू शकतो बघा जो काही एक्स आणि वाय ह्याची किंमत काय आहे बघा 2 आणि 4 आहे का नाही सोपं. त्यासोबतच पुढील जे काही गणित आहे काय आहे बघा 7वं गणित तर ते आहे 2x + 3y = 12 x - y = 1. चला पहिल्यांदा करायची डीची किंमत. त्यामध्ये काय करायचं आहे डिटर्मिनंटमध्ये एक्स वायचे कोइफिशियंट लिहून घ्यायचे. इथे आहे 2 आणि इथे काय आहे 1 इथे आहे 3 आणि इथे आहे -1. लक्षात आलं का. त्यासोबतच ह्यांचा करायचा आहे तिरकस गुणाकार. काय येणार आहे बघा 2 गुणिले -1 काय येणार आहे 2 गुणिले -1 वजा 3 गुणिले 1 काय येणार आहे 3 गुणिले 1 बेक्के बे. पण उत्तराला चिन्ह काय येणार आहे आता वजा. लक्षात आलं का. वजा 3 एक्के 3 बघा वजा वजा काय झाले रे अधिक. लक्षात आलं का. 3 + 2 5. उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजे इथं आलं -5. लक्षात आलं का. ही काय झाली रे विद्यार्थी मित्रांनो डीची किंमत काय झाली -5. यावरून आता आपण काय करू शकतो रे dxची किंमत काढू शकतो. कशी आहे बघा dxची किंमत. आपल्याला फक्त काय करायचं आहे एक्सचे जे काही कोइफिशियंट आहे तिथं काय करायचं आहे कॉन्स्टंट नंबर लिहायचे. म्हणजेच काय येणार आहे बघा इथे येणारे 12 इथे येणारे 1. लक्षात आलं का. बाकी आहे तसंच 3 - 1. लक्षात आलं का. चला आता काय करायचं आहे तिरकसं गुणाकार. म्हणजेच काय येणार आहे 12 गुणिले -1 वजा 3 गुणिले 1. लक्षात आलं का. काय येणार आहे 12 एक्के 12. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय येणार आहे बघा वजा चिन्ह. लक्षात आलं का. वजा 3 एक्के 3 वजा वजा काय झाले रे अधिक. लक्षात आलं का. 12 + 3 15 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं. ही झाली dxची किंमत. काय झाली बघा -15. काय झाली -15. त्यासोबतच आता आपण काढायची डीवायची किंमत. बघा dy बरोबर काय येणार आहे बघा जे काही कॉन्स्टंट नंबर आहे ते कुठं लिहायचे 12 आणि 1. आता काय करायचे इथे वायच्या जागी लिहायचे म्हणजेच काय 3 आणि वजायच्या जागी. म्हणजे इथे येणार आहे 12 1 आणि इथं काय येणार आहे 2 1 काय येणार आहे 2 1. लक्षात आलं का. चला तिरकस गुणाकार काय येणार आहे बघा की 2 गुणिले 1 वजा काय येणार आहे 12 गुणिले 1 काय येणार आहे 12 गुणिले 1 बे एक्के बे 12 एक्के 12 वजा 12. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 12मधून 2 गेले उरले 10. लक्षात आलं का. उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजेच dy बरोबर काय आलं रे -10. चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळाली डीची किंमत dxची किंमत आणि dyची किंमत. चला ह्यावरून आपण काय करू शकतो एक्स आणि वायची किंमत काढू शकतो. कशानुसार क्रेमरच्या सूत्रानुसार. म्हणजेच काय येणार आहे एक्स बरोबर dx/d. dxची किंमत किती आहे -15 काय आहे -15 आणि डीची किंमत किती आहे -5 -5 5 एक्के 5 5 त्रिक 15. लक्षात आलं का. हे वजा वजा चिन्ह गेलं तर काय राहिलं बघा 3 म्हणजे एक्सची किंमत किती आली 3. लक्षात आलं का. त्यासोबतच वायची किंमत काय येणार आहे बघा की dy/d काय येणार आहे dy/d. डीवायची किंमत आहे -10 आणि डीची किंमत आहे -5. लक्षात आलं का. 5 एक्के 5 5 दुने 10 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वायची किंमत किती आली 2. लक्षात आलं का. यावरून आपण काय म्हणू शकतो जी काही एक्स आणि वायची किंमत किती येणार आहे बघा 3 आणि 2 आहे का नाही सोपं. त्यासोबतच आता जे काही पुढील गणित आहे काय आहे बघा 8वं गणित. तर 8वं गणित आहे 3x - y = 7 x + 4y = 11. आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा डीची किंमत काढायची. म्हणजेच काय येणार आहे बघा डी बरोबर काय येणार आहे 3 आणि 1 काय येणार आहे बघा 3 1. इथे काय येणार आहे -1 + 4 -1 आणि 4. ह्यांचा काय करायचा आहे तिरकसं गुणाकार. काय येणार आहे बघा 3 गुणिले 4 वजा इथे काय आहे -1 गुणिले 1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो 4 त्रिक 12 काय येणार आहे 4 त्रिक 12 वजा काय येणार आहे 1 गुणिले 1. लक्षात आलं का. आपण इथे काय येणार आहे -1. लक्षात आलं का. आता बघा वजा वजा काय झाले रे अधिक म्हणजेच काय झाले 12 + 1 म्हणजेच 13. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही डीची किंमत आहे ती काय आली बघा 13. डीची किंमत आली 13. लक्षात आलं का. त्यासोबतच आता काय करायची बघा dxची किंमत काढायची. काय करायची dxची किंमत काढायची. जी काही एक्सचे जे काही सहगुणक आहेत ह्याऐवजी आपल्याला काय करायचं इथं लिहायचे कॉन्स्टंट नंबर काय आहेत बघा 7 आणि 11. म्हणजे इथे येणारे 7 इथे येणारे 11 बाकी जे आहे तसंच -1 4. लक्षात आलं का. त्यासोबतच आता काय करायचं तिरकस गुणाकार. काय येणार आहे 7 गुणिले 4 वजा काय येणार आहे -1 गुणिले 11.
लक्षात आलं का? 7 चोक 28 वजा 11 गुणिले 11 कंसामध्ये काय येणार आहे वजा 11 काय येणार आहे वजा 11 वजा वजा काय झाले रे अधिक म्हणजेच काय येणार आहे बघा 28 अधिक 11 काय येणार आहे 28 अधिक 11 8 अधिक 1 9 2 अधिक 1 3 म्हणजेच dxची किंमत किती झाली विद्यार्थी मित्रांनो 39 काय झाली बघा 39. आता dy ची किंमत काय करायची dy ची किंमत काढण्यासाठी जे काही कॉन्स्टंट नंबर आहे 7 आणि 11 काय करायचे बघा इथं लिहायची 7 आणि 11 बाकी जे काही एक्सचे कोएफिशियंट आहेत ते काय आहे बघा 3 आणि 1 आहे तसंच लिहायचं 3 आणि 1 लक्षात आलं का? आता करायचं आहे तिरकस गुणाकार काय येणार बघा 3 गुणिले 11 वजा 7 गुणिले 1 लक्षात आलं का? 11 त्रिक 33 वजा 7 1 7 33मधून 7 गेले तर काय उरतात बघा 26 काय उरतात 26 लक्षात आलं का? 13तून 7 जात नाही 10तून 7 घालून दे म्हणजेच काय होणार आहे 13तून 7 गेले उरले किती रे 6 लक्षात आलं का? त्यासोबत हातचा तिकडे पाठवला म्हणजेच काय इथं राहिले फक्त 2 लक्षात आलं का? ही झाली dy ची किंमत काय झाली बघा dy ची किंमत आपल्याला dx dy ची किंमत मिळाली आहे तर आपण काय करू शकतो रे x आणि y ची किंमत काढू शकतो बघा x ची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं dx छेद d काय आली बघा dx ची किंमत आली 39 आणि d ची किंमत किती आहे रे 13 काय आहे 13 चला 13ने भाग लावूया 13 1 13 13 त्रिक 39 म्हणजे x ची किंमत किती आली 3 त्यासोबतच आपण काय करायची y ची किंमत काढायची काय येणार आहे बघा dy छेद d बरोबर dy ची किंमत आहे 26 d ची किंमत आहे 13 चला 13 भाग देऊ 13 1 13 13 2 26 म्हणजेच काय झालं y बरोबर 2 यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू शकतो जे काही x आणि y ह्यांच्या किमती काय येणार आहे बघा 3 आणि 2 लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा तर 4x अधिक 2y बरोबर वजा 2 6x अधिक y बरोबर 1 लक्षात आलं का? ह्यावरून आपण काढायची d ची किंमत म्हणजेच काय जे काही x आणि y चे जे काही सहगुणक आहेत ते लिहायचे काय आहे बघा इथं आहे 4 इथं आहे 6 म्हणजे इथे येणार 4 6 इथे आहे 2 इथं आहे 1 लक्षात आलं का 2 आणि 1 करा तिरकस गुणाकार काय येणार आहे 4 गुणिले 1 वजा 2 गुणिले 6 लक्षात आलं का? 4 1 4 वजा 6 दुने 12 12तून 4 गेले उरले 8 उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं म्हणजे आलं वजा म्हणून ह्यावरून जी काही d ची किंमत आहे ती किती म्हणली आपण बघा वजा 8 काय म्हणली वजा 8 लक्षात आलं का? त्यासोबतच dx बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे एक्सचे जे काही सहगुणक आहेत ते काढायचे आणि त्याऐवजी काय करायचे हे जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते लिहायचे म्हणजेच काय येणार आहे बघा वजा 2 आणि 1 लक्षात आलं का? त्यासोबत आहे तेच 2 आणि 1 चला तिरकस गुणाकार करूया काय येणार आहे वजा 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 1 2 गुणिले 1 बे एके बे उत्तराला चिन्ह आलं हे वजा वजा बे एके बे आता काय होणार आहे बघा वजा वजा काय झाले रे अधिक आता कुठलं चिन्ह द्यायचं तर विद्यार्थी मित्रांनो काय आहेत दोन्ही संख्या सेम आहेत इथं चिन्ह येणार आहे वजा लक्षात आलं का? असं उदाहरण आलं तर आपल्याला काय करायचं आहे वजा चिन्ह द्यायचं त्यासोबतच dx ची किंमत ही आपल्याला मिळाली किती मिळाली बघा ती वजा 4 काय येणार आहे वजा 4 आता आपल्याला काढायची dy ची किंमत काय करायची dy ची किंमत काढायची काय करायचं आहे जो काही वायचे सहगुणक आहेत ह्याऐवजी आपल्याला काय करायचे कॉन्स्टंट नंबर लिहायचे म्हणजेच काय येणार आहे वजा 2 1 बाकी आहे तसं 4 आणि 6 चला तिरकस गुणाकार काय येणार आहे 4 गुणिले 1 वजा वजा 2 गुणिले 6 लक्षात आलं का? बघा 4 1 4 वजा 6 दुने 12 म्हणजेच काय येणार आहे उत्तराला चिन्ह आलं वजा लक्षात आलं का 6 दुने 12 वजा आता बघा वजा वजा काय झाले रे विद्यार्थी मित्रांनो अधिक म्हणजे 4 अधिक 12 12 अधिक 4 काय आले रे 16 ही झाली dy ची किंमत काय झाली बघा ही झाली dy ची किंमत किती आली ती 16 किती आली 16 चला विद्यार्थी मित्रांनो जे काही क्रेमरच्या सूत्रानुसार x ची किंमत काय येणार आहे बघा x बरोबर dx छेद d आणि y ची किंमत काय येणार आहे dy छेद d आता dx ची किंमत काय आली बघा dx ची किंमत आली वजा 4 आणि d ची किंमत आली वजा 8 dx ची किंमत आली वजा 4 आणि इथं काय आली वजा 8 जर मी 4 ने भाग दिला तर काय येणार आहे 4 1 4 4 दुने 8 वजाला वजा गेलं लक्षात आलं का? म्हणजेच काय आलं रे 1/2 काय आलं 1/2 त्यासोबतच जी काही dy ची किंमत आहे ती किती आहे रे 16 छेदामध्ये वजा 8 काय येणार आहे वजा 8 जर मी 8 न भाग दिला तर काय येणार आहे 8 1 8 8 दुने 16 आणि इथं काय आहे रे ऋणचिन्ह म्हणजे वजा 2 लक्षात आलं का? यावरून आपण काय करू शकतो x ची किंमत आहे बघा x आणि y ची किंमत काय येणार आहे x ची किंमत आली 1/2 आणि y ची किंमत आली वजा 2 लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच बघा जे काही 10वं ह्या व्हिडिओमधलं म्हणजे ह्या टॉपिकमधलं हे शेवटचं उदाहरण आहे ते काय आहे बघा 2x अधिक y बरोबर 19 आणि 2x वजा 3y बरोबर वजा 3 यावरून आपण d ची किंमत काढू शकतो कशी तर जे काही x y चे सहगुणक आहेत ते लिहायचे काय आहेत इथे आहे 2 इथे आहे 2 लक्षात आलं का इथे आहे 1 इथे आहे वजा 3 म्हणून इथं लिहायचं वजा 3 चला ह्यांचा करायचं काय रे तिरकस गुणाकार बघा 2 गुणिले वजा 3 काय येणार आहे 2 गुणिले वजा 3 वजा
1 गुणिले 2 लक्षात आलं का? इथे आहे वजा बघा, तर काय येणार आहे 3 दुने 6 आणि येणारे वजा चिन्ह लक्षात आलं का? वजा बेके बे. आता बघा इथं काय होणार आहे? वजा वजा झाले अधिक, म्हणजेच काय झाले 6 अधिक 2 8 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यावरून आपल्याला डीची किंमत किती मिळाली बघा? 8. किती मिळाली? 8. लक्षात आलं का? त्यासोबतच आपण काय करू शकतो बघा, डी एक्सची किंमत तर काढू शकतो. डी एक्सची किंमत कशी काढायची? तर जे काही कॉन्स्टंट नंबर आहेत ते आपल्याला कुठे लिहायचे? जे काही एक्सचे सहगुणक आहेत तिथे लिहायचे. म्हणजेच काय आले बघा 19 आणि इथे काय येणार आहे -3. म्हणजेच काय आलं बघा 19 आणि इथं आलं -3. बाकी आहे तसेच 1 आणि -3. चला तिरकसं गुणाकार करायचं. काय येणार आहे बघा कंसामध्ये 19 गुणिले -3 वजा 1 गुणिले काय येणार आहे -3. लक्षात आलं का? 19 काय येतात रे 57. काय येतात 57 आणि उत्तराला चिन्ह आलं वजा वजा. लक्षात आलं का? हे वजा बाकीचं चिन्ह इथं दिलं. 3 गुणिले 1 इथं कंसामध्ये येणारे -3 कारण इथं काय आहे गुणाकारामध्ये ऋण चिन्ह वजा चिन्ह आहे. लक्षात आलं का? आता काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे -57 आहे तसंच राहिलं. लक्षात आलं का? वजा वजा काय झाले रे अधिक. लक्षात आलं का? म्हणजेच काय झाले +3. काय झाले +3. आता बघा वजा अधिक आपल्याला काय करायचं आहे? वजा अधिक वजा बाकी काय करायचं आहे? वजा बाकी. 57मधून 3 गेले तर उरले 54 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं. काय आलं रे वजा. लक्षात आलं का? यावरून डी एक्सची किंमत किती आली रे 54. बघा विद्यार्थी मित्रांनो वजा 54. जर तुम्हाला हे नियम समजून घ्यायचे असतील तर आधीच मी आपल्या चॅनेलवर जे काही गणितिक क्रिया कशा करायच्या ह्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या आणि ही जी काही संकल्पना आहे ही नक्की समजून घ्या. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू शकतो? डी वायची किंमत तर काढू शकतो. कशी? तर चला जे काही कॉन्स्टंट नंबर आहे ते वायच्या जागी लिहायचे. म्हणजेच काय येणार आहे? इथे येणार आहे 19 इथे येणार आहे -3 आणि एक्सचे जे काही सहगुणक आहेत ते काय येणार आहेत बघा 2 आणि इथे 2. चला ह्यांचा करायचा तिरकसं गुणाकार. काय येणार आहे 2 गुणिले -3 वजा 19 गुणिले 2. काय येणार आहे 19 गुणिले 2. 3 दुने 6 उत्तराला चिन्ह आलं वजा वजा 19 दुने 38. 19 दुने 38. लक्षात आलं का? वजा वजा झाले अधिक. लक्षात आलं का? 38 अधिक 6 म्हणजेच काय झाले बघा की 6 अधिक 8 झाले 14. 14शी 4 हातचा दिला 1 म्हणजेच काय झाले रे 4. 44 आणि उत्तराला चिन्ह आलं मोठ्या संख्येचं. म्हणजेच काय झालं रे वजा. यावरून आपण डी वायची किंमत काय म्हणली रे वजा 44. काय झाले बघा वजा 44. यावरून आपण काय करू शकतो बघा आपल्याला डी एक्स डी वायच्या किमती माहीत असतील तर क्रेमरच्या सूत्रानुसार एक्सची किंमत आणि वायची किंमत आपण काढू शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा एक्स बरोबर dx बाय डी. डी एक्सची किंमत किती आहे बघा -54. काय आहे -54 आणि डीची किंमत किती आहे बघा -8. काय आहे -8. जर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे काय होणार आहे बघा दोन्ही बाजूंचे जे काही वजा बाकीचं चिन्ह आहे हे होणार आहे वजा. 8च्या पाड्यामध्ये 54 नाहीत. लक्षात आलं का? नाही तर तुम्हीही म्हणाला 8 9 54 तिथे 54 येत नाही तिथे येतात 56. लक्षात आलं का? मग आपण काय करूया दोन्ही जर भाग दिला तर काय होणार आहे बघा बे चोक 8. लक्षात आलं का? बे दुने 4. काय येणार आहे बे दुने 4 उरला 1 म्हणजेच काय नाही 5 4 गेला उरला 1 बे 7 14 म्हणजेच एक्सची किंमत काय आली बघा 27/4. लक्षात आलं का? नाही तर मुलं घाई गडबडीत पाडा विसरतात आणि काहीही तिथं लिहितात 8 9 54 करून तिथं 9 उत्तर लिहून येते. हे चुकीचं आहे. 8 9 54 नाही. लक्षात आलं का? असं काहीतरी चुकीचं करतात. त्यासोबतच वायची किंमत काय येणार आहे बघा तर dy/d म्हणजेच काय येणार आहे वजा 44 छेदामध्ये येणार आहे डीची किंमत काय येणार आहे -8. आता बघा मी काय केलं रे हे वजा चिन्ह एकमेकांना घालवलं. आता काय केलं मी 4 भाग दिला तर काय येणार आहे बघा 4 दुने 8. लक्षात आलं का? त्यासोबतच 11 चोक 44. 11 चोक 44 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे 11 चोक 44 म्हणजेच काय येणार आहे बघा मी इथं 4 भाग दिला तर 4 1 4 4 1 4 11 चोक 44. लक्षात आलं का? तर इथे येणार आहे 11/2. काय येणार आहे 11/2. तर यावरून मी काय म्हणलं बघा जे काही एक्स आणि वायची किंमत काय येणार आहे बघा एक्सची किंमत येणार आहे 27/4 आणि वायची किंमत येणार आहे 11/2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे काही क्रेमरच्या पद्धतीची पूर्ण काय केली रे 10 उदाहरणे अगदी सोप्या भाषेत आणि उभ्या मांडणीत सोडवून पाहिली. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील क्रेमरच्या पद्धतीची भीती कायमची पळाली असेल. बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे 3 गुण तुमच्या हक्काचे म्हणजेच हातचे गुण आहेत आणि ते आता कोणत्याही परिस्थितीत जाता कामा नयेत. गडबडीमध्ये चिन्हांचा गोंधळ करू नका आणि मगाशी मी जसं सांगितलं तसं 8च्या पाड्यात 54 नाही तर 56 येतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींची परीक्षेमध्ये काळजी घ्या. तुमच्या मॅडमने आज घेतलेली ही मेहनत आणि समजावून सांगण्याची पद्धत तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक सुंदर लाईक नक्की करा. तुमच्या 10वीच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्क्रीनशॉट काढून घ्या, छान सराव करा आणि बोर्ड परीक्षेत टॉपर बना. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.